नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे छोले मसाला म्हणजेच काबुली चण्याची भाजी बनवणार आहे. एकदम अशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्येच अशी बनवून तयार होते. मी ते असे छोले आपले 4 ते 5 तास मस्त असे भिजून घेतले. आता आपण त्यांना कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि 1 ग्लास पाणी टाकूयात आणि छान असं मस्त कुकरला शिजून घेऊया. झाकण लावून खूप अशी झटपट होते आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागते. छोले मसाला बनवण्यासाठी इथे 1 टोमॅटो, 2 मिडियम आकाराचे कांदे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर. आता आपण हे असं मिक्सरला बारीक करून घेऊया. चला आता छोले मसाला बनवायला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये असं तेल मस्त गरम झालंय, त्यामध्ये टाकूयात जिरे, कढीपत्ता असं छान तडतडू द्यायचा आहे. मस्त असा कढीपत्ता तडतडला. आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते टाकूयात आणि मस्त असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. खूप अशी खायला मस्त लागते आणि बनवायला पण खूप अशी सोपी रेसिपी आहे. आता आपला मसाला इथे छान असा फ्राय झालाय, परतलाय. आता आपण टाकूयात गरम मसाले, लाल तिखट, छोले मसाला, हळद, धना पावडर आणि हे मस्त असे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात. इथे आपला असे छान मसाला परतून झालाय. आता आपण जे छोले कुकरला शिजून घेतले होते ते टाकणार आहोत. त्यामध्ये जे पाणी टाकलं होतं ते पण आपण ॲड करणार आहोत भाजीमध्ये. छान असं मस्त मिक्स करून घ्यायचा पूर्ण मसाला. आपण असा छोलेंना लावून मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 6 मिनिट असं आपण मंद आचेवरती शिजून घेणार आहोत. आता टाकूया इथे चवीनुसार मीठ. आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपण इथे चवीनुसार असं आपल्या अंदाजे मीठ टाकणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. इथे एकदम असा मस्त आपला छोले मसाला बघा बनून तयार आहे. इथे मी एक असा कांदा आपले स्लाइस कट करून घेतलेत. आता आपण ते टाकूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर. याने आपल्या छोले मसाल्याला खूप छान टेस्ट येते आणि हॉटेलसारखी अगदी अशी भाजी बनून तयार होते. आता आपण इथे असं मस्त मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटं असे वाफवून घेऊयात. इथे आपला छोले मसाला बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.